वाल्मिक कराडचा पिस्तूल परवाना रद्द झालाय। बीड जिल्ह्यातले 300 पिस्तूल परवानेही रद्द करण्यात आलेले आहेत। याआधी सुद्धा बीडमधल्या अनेकांचा पिस्तूल परवाना रद्द करण्यात आलाय आणि त्यानंतर आता वाल्मिक कराडचा पिस्तूल परवाना रद्द करण्यात आलाय। गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतानाही बीड जिल्ह्यातल्या अनेक जणांकडे परवाने होते आणि यापैकी 300 पिस्तूल परवाने रद्द करण्यात आलेले आहेत। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। गोविंद, एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। नक्कीच आपल्याला माहिती आहे की अंजली दमनिया यांनी खरं तर एक आठवडाभर बीड जिल्ह्यातले जे परवानाधारक पिस्तूलकारी होते ते कशा प्रकारे पिस्तूल वापरतात, त्याचे हवेत बार कसे उडवतात या संदर्भातले फोटो ट्विट केले होते आणि त्याचा परिणाम बीडच्या जिल्हा प्रशासनावरती झाला। खरं तर पिस्तूल परवान्याचं जे काही प्रकरण आहे ते दोन विभागामध्ये, म्हणजे एकतर पोलीस आणि दुसरं महसूल प्रशासनाची पण त्यांना परवानगी असते आणि महसूल प्रशासनानंच घेतलेल्या कारवाईमध्ये आपण बघतो की मागच्या आठवडाभरामध्ये 300 पेक्षा जास्त पिस्तूल परवाने ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांचे रद्द झाले। त्यातली मोठी अपडेट ही आहे की वाल्मिक कराड यांच्याकडे सुद्धा 1996चा पोलीस परवाना असलेलं पिस्तूल होतं। त्यांच्यावरती एकूण 14 गुन्हे होते, त्यापैकी 10 गुन्हे हे यापूर्वीच निकाली निघाले असले तरी 4 गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे न्यायप्रविष्ट आहेत। असं असतानाही वाल्मिक कराडला पिस्तूल देण्यात आलं होतं। आता ते पिस्तूल सुद्धा रद्द करण्यात आलंय, त्यामुळं परवानाधारक पिस्तूल धारकावरती सुद्धा मोठी कारवाई बीडमध्ये होताना पाहायला मिळते। प्रज्ञा। गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।